ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप सोडून कोणासोबतही युती करा, पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत स्थानिक नेत्यांना सूचना, सूत्रांची माहिती। निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर काँग्रेस ठाम, मनसेसोबत युती न करण्याची भूमिका, स्थानिक पातळीवर झालेला निर्णय हायकमांडला कळवणार, सूत्रांची माहिती। राज्यात अनर्थमंत्री, गृहकलहमंत्री, नगरविकास मंत्री, शेतकरी मदतीवरून उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल, न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार, मराठवाडा दौऱ्यात ठाकरेंचा निर्धार। उद्धव ठाकरे पहिल्यांदा बाहेर पडल्याचा आनंद, ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका, ठाकरेंना टोमणे मारण्याशिवाय काही जमत, फडणवीसांचा पलटवार। फडणवीस कर्जमाफीचा पंचांग काढून बसले, पण मदतीच्या नावाने ठणठणाट, कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान करणार नाही, गावागावात पाट्या लावा, उद्धव ठाकरेंच्या सूचना। निवडणुका पुढे ढकला हेच उत्तर आयोगाकडून विरोधकांना अपेक्षित होतं, मात्र सर्वोच्च सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे तसं होणं शक्य नाही, आयोगावरील टीकेनंतर फडणवीसांचं उत्तर। हरियाणा सरकार चोरीचं 25 लाख मतदार बनावट, ब्राझीलच्या मॉडेलच्या फोटोवरून 22 वेळा मतदान, वोट चोरीवरून राहुल गांधी यांचा आरोप, प्रेझेंटेशनवेळी बोगस याद्यांचा गठ्ठाच आणला। लोकसभेतील अपयशानंतर विरोधकांकडून ईव्हीएमला दोष देणं सुरू, निवडणुकीवेळी राहुल गांधी देशात न राहता परदेशात फिरतात, मग निवडणूक हरणारच, मतचोरीच्या आरोपांना भाजपच्या किरण रिजिजूंचं प्रत्युत्तर। माझ्यासह सर्वांची नार्को टेस्ट करा, खर्च मी करतो, महिला डॉक्टर प्रकरणाच्या आरोपावरून रणजित निंबाळकरांचं चॅलेंज, तर माझीही नार्को टेस्ट करा, मेहबूब शेख यांनी चॅलेंज स्वीकारलं। मुंबईतील विविध भागांमध्ये उत्तर भारतीय सेनेकडून वादग्रस्त बॅनर, उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असा बॅनरवर उल्लेख, मातोश्री बाहेर लावलेले वादग्रस्त बॅनर हटवले। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळांच्या गुंडांचा हल्ला, रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप, रफिक शेख नावाच्या गुंडाने पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचा दावा, जखमींची धंगेकर यांनी रुग्णालयात जात घेतली भेट। कोथरूडमधले सगळेच धंगेकरांना गुंड वाटतात, मित्राला मारहाण झाली म्हणून मदतीला गेलो होतो, मात्र राजकारणासाठी धंगेकरांकडून माझ्यावर आरोप, रफिक शेख यांचं स्पष्टीकरण। जैन बोर्डिंगचा व्यवहार कायदेशीररित्या रद्द झालेला नाही, 8 दिवसांचा वेळ देणार, व्यवहार रद्द न झाल्यास पुन्हा उपोषण सुरू करणार, जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचा इशारा। अहिल्यानगरमधील जैन ट्रस्टच्या भूखंडावरून जैन मुनी गुप्तीनंदी महाराज आक्रमक, ठाकरेंच्या किरण काळेंकडून भूखंडाची सर्व कागदपत्र जैन मुनींकडे सादर, संग्राम जगतापांनी भूखंड हडपल्याचा आरोप। पुण्याच्या खेड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला थोडक्यात बचावला, मांजरीचा पाठलाग करत बिबट्या थेट अंगणात आल्याची थरारक दृश्य, झोक्यावर खेळत असलेल्या चिमुकल्याने तात्काळ घरात धाव घेतली। छत्रपती संभाजीनगरमध्ये अश्लील इशारे करणाऱ्या व्यक्तीला चोप, विकृत तरुण कर्नाटकातील असल्याची माहिती, संतप्त तरुणीकडून पोलिसांच्या समोरच तरुणाची धुलाई। वडाळ डेपोजवळ ट्रायल रनवेळी मोनोरेलमध्ये बिघाड, परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणली, अपघाताची घटना किरकोळ स्वरूपाची, मोनोरेलकडून स्पष्टीकरण। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला निर्देश देण्याचा कोणताही अधिकार नाही, हायकोर्टाचं स्पष्टीकरण। मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीचा वाद हायकोर्टात, तुर्तास उमेदवारांची यादी जाहीर करण्यास कोर्टाची अंतरिम मनाई, MCAच्या माजी कार्यकारिणी सदस्यांकडून निवडणूक प्रक्रियेला आव्हान। विश्वविजेत्या भारतीय महिला संघाची पंतप्रधान मोदींकडून भेट, ऐतिहासिक विजयानंतर मोदींकडून संघाचं अभिनंदन, तर मुख्यमंत्री फडणवीसही 7 नोव्हेंबरला खेळाडूंसह प्रशिक्षक आणि अन्य सदस्यांचा सत्कार करणार। एलन मस्क यांच्या स्टारलिंकची महाराष्ट्रासोबत औपचारिक भागीदारी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत स्टारलिंकचा तंत्रज्ञान विभागासोबत सामंजस्य करार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।